नमस्कार मंडळी, आज माझा पहिला ब्लॉग आहे. आता मी लिफ्ट मध्ये काय करतोय तर आपण चाललोय गावाला आणि मम्मीची एक साडी घरीच राहिली आहे, तिला ती यात्रेत घालायची आहे म्हणून ती आणायला आपण परत घरी चाललोय. आम्ही लय लांब गेलो नव्हतो, 5 मिनिटाच्या अंतरावर गेलो, तिथून परत आलो. आता सगळे झोपलेत म्हणून मोठ्याने बोलू नाही शकत. आपल्याला साडी घेऊन परत खाली जायचे, ते खाली थांबलेत. काहीच मामा पण झोपले अजून. साडी भेटलेली आहे, आता आपण जाऊयात, आपलं काम झालेलं आहे. चाललं आता गावाला. ते मगाशी राहिलं, तिथं मामा झोपला होता ना म्हणून मोठ्याने बोलत नव्हतो. आपण आता गावाला चाललोय, तर मी दाखवेल. आमच्या गावाला आता यात्रा आहे, तर तिथे खूप मोठी यात्रा असते. आमचं मंदिर, आमच्या इथली फेमस आमटे मी जुन्नरचं आहे, तुम्हाला माहित नसेल तर. आता बघूया पुढच्या ब्लॉग मध्ये काय होतंय. गाईज, आम्ही आलोय पेट्रोल पंपाच्या बाजूला, इथं चहावाला आहे, तर आता आम्ही चहा पिणार आहे. बघा, ही माझी बहीण आहे, हिचे आपलं ब्लॉगिंग चॅनल हिला खोलायचं आहे. मला फॉलो द्या, ब्लॉग विथ वैशू फॉलो करा. पहिले माझ्या भावाला फॉलो करा, मग मला फॉलो करा. बघा, चहा आलाय आपला. एवढूसा चहा का म्हणलेत लय भारीच आहे. तू पी पहिला, मी नंतर पितो. हे बघा गाईज, आपण आता मडला आलोय, पण इथं एक घोळ झालाय. इथं एवढा लय मोठी लाईन आहे, लय मोठी लाईन आहे, त्यामुळं आता आम्ही मुखदर्शन घेतोय. आणि मुखदर्शनात पण इथं काय आम्हाला दिसत नाही. तुम्हाला दाखवू का? थांबा. तर मुखदर्शन आहे इथं, तर गणपतीच दिसत नाही. गाईस, किती मोठी लाईन आहे इथं, हो का. आणि आम्हाला जायचं गावाला, आम्हाला ह्या लाईनीत लागून नाही जमणार, म्हणून आम्ही मुखदर्शन घेतलंय आणि आता चाललोय. हो का, हे बघा गाईस, आम्ही किती पुढं आलोय तरी पण अजून काय लाईन संपली नाही. लय मोठी लाईन आहे. बघा, आत्ता कुठं संपली लाईन. आता आम्ही इथं गणपती बघायला आलोय. आम्ही हो का, हे आमचे काका आहे, त्या काकांच्या गाडीत गणपतीची मूर्ती लावायची, ती आम्ही आता बघतोय. घेतल्यावर मी तुम्हाला दाखवेल. काय, आता आम्ही दुसऱ्यांदा CNG भरायला उतरलोय नाही, थांबतोय. आता इथं थोडं नाश्ता बिष्टा करायचा आणि परत निघायचं. नमस्कार मंडळी, आता आपण आलोय, इथं मंदिर आहे, गोसाई बाबा मंदिरात. तर हे मंदिराची हिस्ट्री लय जुनी आहे. म्हणजे माझे बाबा होते ते म्हणजे माझे बाबा होते ते बकरं चरायला इकडे यायचे. आमचं गाव इथून बरंच लांब आहे, ते इथं यायचे बकरं चरायला. त्यांना हे देव त्यांच्या अंगात यायचे ना, मग तेव्हापासून आम्ही येता जाता इथं येतच असतो. ही विहीर आहे, खूप मोठी हिस्ट्री, तुम्हाला सांगतो कधीतरी. बघा काय व्ह्यू आहे मागचा, मागचा व्ह्यू. आणि हे मंदिर आहे, बघा. तुम्हाला अजून दाखवू का? बघा, थांबा. इथं आंब्याची झाडं, एवढी शेती, गावाचं वातावरणच एक नंबर असते. हे बघा, आंबा बघा, थांबा. बघा, हे आंबा आहे, नाही तो नाही आंबा, तो उंबर आहे. हे उंबराचं झाड आहे गाईस, तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या. हे उंबराचं झाड आहे. हे बघा, इथं आंबे आहेत, इथं म्हणजे लाईनीत आहेत आंब्याची झाडं. तिकडं गायांच्या खाण्यासाठी येते. असा आहे व्ह्यू. काय गाईस, आता आम्ही कुतुबाईच्या मंदिरात आलोय. आम्हाला इथं नारळ फोडायचं आहे. त्या बघा, नारळ फोडायचं काम चाललंय. पण याला समजत नाही काय सांगू. आता आपण इथं नारळ वाहणार आहे, मग मी तुम्हाला आत दाखवतो. आतमध्ये काय असतं तुम्हाला दाखवू. किती लोक आहे माझ्याकडे. मला आता मी मंदिराच्या आतला व्ह्यू दाखवतो. असेच ना, तर 90 दिवस म्हणल्यावर बाळा
तुम्ही बघितलं आतमध्ये किती रश चालू होता. आता आतमध्ये खूप गर्दी होती कारण आता शेरण्या वाटायचा टाइम झाला. शेरण्या म्हणजे इथं असेच पेढे वगैरे वाटतात. हे बघा इथं पण देवी आतमधली देवी तर मी तुम्हाला दाखवलीच आहे. शेरण्या म्हणजे हे वाटतात, असेच पेढे वाटतात. आता आपण तरी थोडेसे पेढे घेतलेत. काय काय लोक घमेले भरून पेढे घेऊन आले ते वाटतंय. घमेले भरून पेढे घेऊन येतात आणि शेरण्या म्हणून वाटतात. इथं प्रथा आहे अशी. गाईज मी तुम्हाला आता आमचं मंदिर दाखवलं, पण मला अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची. इथं नीट आवाज नाही येणार तुम्हाला. हे बघा इथं लय मोठे मोठे भोंगे लावलेले आहेत. हे बघा त्या भोंग्यांमधून लय आवाज येते. पण मला तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची. आमच्या इथे गाईस बघा ही आमच्या इथली फेमस आमटी आहे. इथं खूप लोक आमटी खायला येतात. बघा तुम्ही बघूच शकता. हे बघा इथं किती लोक बसलेत आमटी खायला पंक्तीत. गाईस आता जरा भोंगा बंद झालाय तर मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला आमच्या इथं एक जिरं दाखवणार आहे. ते जिऱ्याला ना असं किती पण दुष्काळ असं किती पण तरी पण त्या जिऱ्याला पाणी असतं. तो जिरा मी तुम्हाला दाखवतो नंतर त्याच्या मागची गोष्टी सांगतो. हे बघा गाईज हा तो जिरा ज्याबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. ह्या दगडातून पाणी येतंय आणि हा जिरा एकच वर्ष वाळला होता. पण ज्या दिवशी देवीची यात्रा होती त्याच दिवशी ह्या जिऱ्याचं पाणी परत सुरू झालं होतं. हे बघा हे देवीचं मंदिर बाहेरून कसं दिसतं मी तुम्हाला दाखवतोय. आणि अशी होती आमची कुतुबाईची यात्रा. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.